गोलंदाजी मारकरती फैजल पटेल. पाठीमागच्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स दाखवला फैजलने आपल्या गोलंदाजीमध्ये आणि अत्यंत गुणवान असणारा खेळाडू, तितका शांत असणारा, परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच तो सुंदर आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू इथे नॉन स्ट्राइक एंड आपण पाहतो फेक केली होती, परंतु बॅकअप अत्यंत सुरेख होता. 23 चेंडू आणि बनवायच्या 59 धावा. राहुल कोळेकर अय्यानगरचा कोहिनूर हिरा, इथे आज आपल्या संघासाठी हा विजय मिळवून द्यावा लागणार आहे. हो यावेळेस अप्रतिम वेग, काय गोलंदाज आहे. इथे फलंदाजाला जर पाहिलं ना तर जकडून ठेवलंय, पायात अक्षरशः साखळदंड घातलेले आहे तिथे फलंदाजाच्या गोलंदाजांनी. धावा बनवून दिलेल्या जात नाहीत सातत्यानं. मात्र तिथे जर पाहायला गेलं तर धावा थांबवलेल्या आहेत. पुन्हा एकदा राहुल कोळेकरला चेंडू समजत नाहीयेत. फैजल पटेल काय गोलंदाजी करतोय. कुणी सोडून खेळण्याचा प्रयत्न होता ऑप्शनच्या, खूपच बाहेर आलेला हा फलंदाज राहुल आपण पाहतो. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. 7 धावा. हो यावेळेस इथे पाहतो फटका बसला जातो. फैजल पटेल टिपतो इथे अजून एक खेळाडू. इथे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का मैदानामध्ये इथे बसतोय. फैजल पटेल काय गोलंदाजी इथे मैदानामध्ये करतोय. धावा थांबवून ठेवलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, काय वेग धारण केलेला आहे. तुमचा वेग किती आहे त्यापेक्षा तुमची लाईन लेंथ किती महत्वाची आहे याच्यावरती मात्र इथे भर दिला जातो. यावेळेस समोरच्या दिशेने परंतु फटका बसला जातो. चेंडूच्या खाली मनोज माने करणार नाही कोणतीही चूक. अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. फैजल पटेल पाठीमागच्या सुद्धा मॅच मध्ये काय सुरेख गोलंदाजी केली होती. आणि इथे जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक मैदानामध्ये 2 संपल्यानंतर 7 धावा आणि 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. सुरुवातीपासूनच इथे पाहायला गेलं तर बंदिस्त करून ठेवलेले आहे सोलापूर टीमच्या गोलंदाजांनी.